नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. कारण त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो असं होणार आहे की आता मात्र जेव्हा घरामध्ये डिहोजचा विषय निघालेला आहे आणि घरामध्ये डिहोजचा विषय निघाल्यानंतर आता मुलंही म्हणतात की जर तुम्हाला तुमची आनंदी हवी असेल तर मात्र तुम्हाला आता आम्हाला सोडावं लागेल आणि जर तुम्हाला आम्हाला धरायचं असेल एकतर आनंदीचा स्वीकार करायचा किंवा आमचा स्वीकार करायचा, नाहीतर आनंदीला डिव्होर्स द्यायचा. परंतु युगंधर मात्र आनंदीच्या हातातून जे काही रक्त निघत आहे तर ते बघतोय आणि ते रक्त निघलेलं बघून त्याला खूप मोठा धक्का बसतो. कारण आनंदी या घरची लक्ष्मी आहे. आनंदी या घरासाठी इतकं सर्व काही करते, मग आपण तिला असं दुरावा नाही देऊ शकत. म्हणून आता युगंधर म्हणतो की हे बघा मुलांनो, मी माझं लग्न कोणत्या परिस्थितीत केलं हे मी तुम्हाला सांगितलं, परंतु आत्तापर्यंत मात्र आता मुलांनी म्हणजे आनंदीने या घरात आल्यापासून कधी तिने स्वतःचा विचार केला नाही. या घरासाठी राबराब लाभते. पृथ्वी, तू विसरला असेल आपल्यामध्ये जी डील झाली होती आणि तुझ्या जे काही आता यशाचं श्रेय आहे ते केवळ आता आनंदीचं आहे. आणि त्याच वेळेस तिथे आता आरतीला सुद्धा बोलावून घेतलेलं असतं. आरती आता पृथ्वीच्या समोर सांगते की पृथ्वी, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, तू जरी आता मुंबईला जो काही आपल्यामध्ये प्रकार घडलेला आहे तर तो माझा म्हणजे आता ह्या सगळ्यातून तुम्हाला वाचवलंस. पृथ्वी, तू एक खूप चांगला मुलगा आहे, पण तू आनंदी ताईला समजून घे. खरं काय आणि खोटं काय हे तुला समजायला हवं. कारण हे बघ आनंदीने लेटर माझ्याकडून लिहून घेतलं होतं आणि आनंदीला दृष्टी नाही हे तर तुला माहिती होतं, पण तरीसुद्धा मात्र तू जे काही वागला ते चुकीचं वागतोयस. आता आनंदीने तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तुम्ही का ऐकून घेतलं नाही. पृथ्वी, मी तुला आनंदीच्या बद्दल सांगतो, आनंदीला काहीही नकोय. आनंदी फक्त तुमच्या सुखाचा विचार करते. अरे जे लेटर लिहिलं होतं तर तेच लेटर मी खरंच आनंदी म्हणजे तिने माझ्याकडून लिहून घेतलेलं आहे. तिला लिहिता येत नव्हतं म्हणून तिने ते लेटर माझ्याकडून लिहून घेतलं होतं आणि त्यामध्ये तिने खरोखर तोच उल्लेख केला होता जे तिचं आणि तुमचं असणारं नातं तेव्हा तिच्या मालक साहेबाबरोबर जे लग्न झालं होतं त्याचा खरा उल्लेख तिने ते केलेला आहे. पृथ्वी, तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर तू विश्वास ठेवू शकतो आणि जर तुला विश्वास ठेवायचा नसेल तर तू ठेवू नकोस. तेव्हा मात्र आता युगंधर काही आनंदीला घरातून जाऊन द्यायला तयार नसतो आणि त्याच वेळेस आता युगंधरने प्रॉपर्टी आनंदीच्या नावावर केलेली आहे हे सत्य समजतं. म्हणून आता मुलं आणखीनच भडकलेले असतात. तर आता ह्या पृथ्वीला फारच राग येतो. पृथ्वी रागाने मात्र आता लगेच म्हणतो की मलाही मान्य नाही, जर आनंदी या घरात राहायची असेल तर मात्र आता ही घर मला सोडावं लागेल. आरती आता पृथ्वीला समजावण्याचा फार प्रयत्न करत आहे, पण पृथ्वी कोणाचंच काही ऐकायला तयार नसतो. शेवटी आता पृथ्वी मात्र रागाने आता हे घर म्हणजे बाहेर जातो. त्याला इतका राग आलेला असतो आणि आता रागाच्या भरात तो मात्र आता गाडी इतक्या वेगाने चालवत असतो आणि त्याचा आता गाडी इतक्या वेगाने चालवत असताना मात्र आता भयानक अपघात होतो. आणि जेव्हा आता पृथ्वीचा अपघात झालेला आहे हे कळताच मात्र आता सगळ्यांना एक फार मोठा धक्का बसतो. तेव्हा आता शिल्पा मात्र विद्याधरवरच रागवते. कारण विद्याधरला म्हणते की विद्याधर, अरे तू चांगलं केलं नाहीस, एका बापलेकामध्ये दुरावा तर आणलाच, परंतु या घरातील आता तू मुलावर संकट आणलं आणि हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे शिल्पा आता रागानेच विद्याधरला कधीच माफ करणार नाही असं म्हणते. त्यानंतर मात्र आता आनंदी घाईने मात्र आता ही म्हणजे पृथ्वीला हॉस्पिटलमध्ये नेलेलं असतं. सगळेजण आता हॉस्पिटलच्या बाहेर उभे आहेत आणि पृथ्वीला काही शुद्ध येत नसते आणि तीच आनंदी आता मंदिरात जाते. मंदिरात गेल्यानंतर आता ती पृथ्वीसाठी कडक असं व्रत करते आणि अगदी अनवाणी पायांनी मात्र ती आता घंटानाद करत असते. आता तिच्या हातातून रक्त येत असतं. एकतर बांगडीची कास लागलेली असते आणि घंटानाद करून करून मात्र तिच्या हाताला खूप रक्त आलेलं असतं. तेव्हा आनंदी पूर्णपणे बेशुद्ध पडते आणि तिकडे पृथ्वीला शुद्ध आलेली असते. कारण डॉक्टरांनी पृथ्वीच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे आता पृथ्वी कोमात जाण्याची शक्यता आहे असं सांगितलेलं असतं. पण तरीसुद्धा मात्र आज आनंदीने जे काही व्रत केलेलं आहे तर त्या व्रतामुळे आज पृथ्वी म्हणजे शुद्धीवर आलेला असतो. त्याच्या जीवावरचा धोका टळलेला असतो. आणि आता मात्र तेथे आता शिल्पा वगैरे सगळेजणी असतात आणि आता युगंधर तेथे आता पृथ्वीला भेटायला येतो. परंतु पृथ्वी मात्र आता काही बोलायला तयार नसतो. पण त्याच वेळेस आता माई आता पृथ्वीला म्हणतात की पृथ्वी, अरे तू खूप चुकतोस.
अरे आज तुझी जी काही अवस्था झालेली आहे तर त्या बिचाऱ्या आनंदीने मात्र तुला ह्या संकटातून वाचवलं. अरे तिने देवाकडे असं काहीतरी व्रत करून मागितलं, तिच्या हातातून रक्ताचं नगदी थारोळ वाहत होतं, पण तरीसुद्धा स्वतःचा विचार तिने केला नाही आणि देवाकडे तुझा जीव परत मागितला. अरे तू कोमात जाण्याची शक्यता सांगितली होती, पण आज चमत्कार घडला की आनंदीमुळे तू शुद्धीवर आलास. तेव्हा मात्र आता शिल्पासुद्धा खूप रडत असते. शिल्पा म्हणते की पृथ्वी हे खरं आहे, खरंच आज आनंदीने तुझ्यासाठी इतकं सर्व काही केलं. एक आईसुद्धा आपल्या मुलासाठी इतकं कधी करणार नाही, पण आज आनंदीने तुझ्यासाठी हे सर्व केलेलं आहे. तेव्हा आनंदीचा जर विचार करशील तर आनंदीचा आता जीव अगदी कासावीस झालेला आहे. तिच्या हातातून इतकं रक्त येत असतं. आरतीने तिच्या हाताला पट्ट्या वगैरे केलेल्या आहेत. आता शिल्पाचा जो काही आनंदी विषय असणारा आहे, गैरसमज तो दूर झालेला असतो आणि आता आनंदी खरंच या घरासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी समिधासारखीच आहे असं शिल्पाचा आता पूर्णपणे विश्वास बसलेला असतो. तेव्हा ती पृथ्वीला आता समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करते आणि त्याच वेळेस पृथ्वी काहीच बोलत नसतो. पृथ्वीला मात्र आता स्वतःची चूम उमगलेली असते, कारण पृथ्वीला आता जे काही टेन्शनमध्ये तो बाहेर पडलेला असतो, पण आरतीने त्याचे डोळे उघडवलेले असतात. आरतीने त्याला जाण्याच्या अगोदर हे सर्व काही सांगितलेलं असतं आणि आरती म्हणलेली असते की हे बघ अरे पृथ्वी, तुला जर माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर तू ठेव किंवा ठेवू नको, पण आनंदी यामध्ये तिची काही चूक नाही. तिचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं, एकतर ती अंध आहे आणि तिने तुमच्यासाठी काय काय केलं. तिने कधीही आता म्हणजे मालक साहेबांकडे बायकोचा हक्क केलेला नाही. अरे ती किचनमध्ये झोपते आणि तुमच्यासाठी राबराब राबते, पण तिने कधी तुमच्या घरामध्ये ऐशोआराम जीवन मागितलं नाही. एका मोलकरणीसारखं या घरात ती राहते, तुमच्या सुखाचा विचार करते, तुमच्या सुखासाठी धडपडत असते, पण तरीसुद्धा आज तुम्ही तिला चुकीचं समजलाच. आणि माझी बहीण अंध आहे म्हणून काय झालं, पण तिने या घराला दृष्टी देण्याचा प्रयत्न केला. हे सगळं काही बोलणं आता पृथ्वीला आठवत होतं आणि त्याच वेळेस त्याचा तो अपघात घडलेला होता. कारण बाबा आता ह्या मुलीशी लग्न कसं करू शकतात, ह्या एकीकडून त्याला ते आणि दुसरीकडून हे सर्व आरतीचं बोललं आणि त्या अपघातामध्ये आता पृथ्वी पूर्णपणे बदललेला असतो. त्याच्या डोक्यामध्ये आता आनंदीचे जे काही चांगले विचार आहे, चांगल्या आठवणी आहे, ते सगळं त्याला आठवतं. तेव्हा तो आनंदीचे हात जोडून माफी मागतो. आनंदीला म्हणतो की मला माफ कर, आमची खूप मोठी चूक झाली, आनंदी मला माफ कर. तेव्हा आनंदी धावतच आलेली असते. तिच्या हाताला ती जखम बघून पृथ्वी आता तिला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो की आई आई असा शब्द म्हणतात. आनंदीला मात्र आता खूप आनंद झालेला असतो. आनंदीचा आई हा शब्द तिला ऐकायसाठी तिचे कान अधूर झालेले असतात. तेव्हा ती म्हणते की पृथ्वी आणि पृथ्वीला घट्ट मिठी मारते. ती पृथ्वीकडून आता एक वचन घेते. पृथ्वीला म्हणते की हे बघ पृथ्वी, आज तू मला वचन दे, कारण तू तुझ्या बाबांना कधीही दुरावा नाही देणार. मी जरी आता हे घर सोडून निघून गेले आणि जर तुम्हाला हवं असेल मी घर सोडून जायला तयार आहे, पण तू बरा हो. जोपर्यंत तू चांगला बरा होत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही, पण मी घर सोडायला तयार आहे. मला तुमची प्रॉपर्टीसुद्धा नाही, काहीच नको. मी अगदी हसत खेळत प्रॉपर्टी तुमच्या नावावर करायला तयार आहे, परंतु आता मात्र मला म्हणजे किती काही झालं तरी तू बरा हवा आहे आणि बाप लेकामध्ये झालेला दुरावा मला नको आहे. मी सगळं काही प्रेमाने तुम्हाला द्यायला तयार आहे आणि हे घर सोडायला सुद्धा तयार आहे. तेव्हा मात्र आता पृथ्वीला आता त्याचे डोळे उघडतात. तो अगदी डोळे भरून म्हणतो की आई, तू कुठेही जायचं नाही, तू आमची आई आहेस. हे आता जे काही बोलणं आहे तर ते ऐकून आता मात्र पृथ्वीला अगदी छान वाटत असतं. आनंदीला तर अगदी भारी वाटतं. युगंधरसुद्धा खूप खुश होतो. त्यानंतर विद्याधर जेव्हाही बोलणं ऐकतो, आनंदी मुलांच्या नावावर प्रॉपर्टी करणार आहे, पण आता घरी आल्यानंतर जबरदस्ती मात्र ह्या आनंदीकून आपण आता पेपरवर सह्या घ्यायच्या, म्हणजे ही सगळी प्रॉपर्टी आपली होईल असं मात्र त्याने आता ठरवलेलं असतं. त्यामुळे मात्र आता तो आनंदी जेव्हा घरी येते तेव्हा त्या गोष्टीचा फायदा घेण्याचा ठरवतो आणि आता मात्र तो आनंदीला त्रास द्यायला सुरुवात करतो. आनंदीला म्हणतो की आत्ताच्या आत्ता ह्या पेपर्सवर जर तू सह्या केल्या नाही तर मात्र मी तुझ्या पृथ्वीला मारून टाकेल, आणि जर तू जर पेपरवर सह्या केल्या नाही आणि ही जर गोष्ट कुणाला सांगितली तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, कारण तू सोकुशीने प्रॉपर्टी माझ्या नावावर केलेली आहे हे मात्र मला तू सगळ्यांना सांगायचं. तेव्हा आनंदीकून तो बळजबरीने सह्या घेत असतो
आणि त्याच वेळेस आता युगंधर तेथे येतो. युगंधर रागाने मात्र आता हे सर्व काही बघतो की तो आनंदीला त्रास देत आहे. तर युगंधर त्याची गचंडी धरतो आणि त्याला लांब फेकून देतो आणि म्हणतो की आता बळजबरी प्रॉपर्टी हडपण्याचा जो काही तू प्रयत्न करत आहे मी तुला नाही सोडणार. म्हणून मात्र आता हा जो काही युगंधर आहे तर तो खूप भडकलेला असतो. त्याला असं वाटतं की आता हा विद्याधर या सगळ्याला कारणीभूत आहे. विद्याधरनेच मात्र आता हे सर्व केलेलं आहे. म्हणून मात्र आता तो इतका भडकलेला असतो आणि त्याच वेळेस आता पृथ्वीला घरी आणलेलं असतं. पृथ्वीला घरी आणून जे काही ठरवलेलं आहे तर शेवटी ते ठरवलेलं असतं आणि शेवटी मात्र आता पृथ्वीला विद्याधरची आता जे काही आता ही खरं रूप आहे तर ते समोर आलेलं असतं. कारण प्रॉपर्टी घेण्यासाठी आता हा विद्याधर कोणत्या थराला जाऊ शकतो हे आज पृथ्वीच्या समोर आलेलं आहे. तेव्हा त्याला आनंदीची आणि युगंधरची किंमत समजते आणि आता मात्र आपला अपघात झालेला आहे आणि आपल्या अपघातातून आपल्याला आनंदीने सुखरूप घरी आणलेलं आहे. आणि शेवटी मात्र आता सगळेजण एकत्र आलेले आहेत. सगळ्यांचे गैरसमज दूर झालेले आहेत. शेवटी आता विद्याधरचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि आता इतक्या मोठ्या संकटातून आता शेवटी आनंदीने पृथ्वीला वाचवून घरी आणलेलं आहे. आणि युगंधर आणि आता पृथ्वी या दोघांना एकत्र आणून शेवटी दोघं आता बाप लेकामधील नातं तिने सुधारवलेलं आहे. आणि शेवटी तिने स्वतःची सतत परीक्षा दिली परंतु आपल्या मुलांना संकटातून वाचवण्याचं जे काही स्वप्न आहे तिने ते पूर्ण केलं. आपलं ध्येय पूर्ण केलं आणि आता अशीच मात्र ती आता समिधासारखी आपल्या ह्या मुलांना आईचं प्रेम देऊन शेवटी आई या शब्दाने मात्र आता मुलांनी सर्व काही जिंकून घेतलं आणि सगळं काही अगदी मनासारखं झालं. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.